Hello student, good morning. Minate madam. Students, today we are to learn Newton's universal law of gravitation. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा लॉ आज आपण स्टडी करणार आहोत. काय आहे या लॉ मध्ये आपण बघूया. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफायनाइट फोर्स. युनिवर्समधला विश्वामधला प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत असतो एका निश्चित अशा फोर्सने. म्हणजेच याचा ह्या सेंटेन्सचा काय अर्थ होतो की युनिवर्समधले कोणतेही दोन ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात त्या एका विशिष्ट अशा फोर्सने. आता तो फोर्स कोणता आहे. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ द मासेस of the two objects and is universally proportional to the square of the distance between them. हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत, समजा हा एक ऑब्जेक्ट आहे एम, त्याचा मास m1 आहे आणि दुसरा ऑब्जेक्ट आहे m2, त्याचा मास आहे m2. हे दोन ऑब्जेक्ट युनिवर्समध्ये आहेत आणि हे दोन ऑब्जेक्ट एकमेकांना न्यूटनच्या म्हणण्याप्रमाणे एकमेकांना अट्रॅक्ट करतायत कुठल्या तरी फोर्सने. समजा हा एक m1 मास असलेला ऑब्जेक्ट युनिवर्समध्ये आहे आणि दुसरा ऑब्जेक्ट आहे m2 मास असलेला आणि हे दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकांना काय करतायत, अट्रॅक्ट करतायत. त्यांच्यामध्ये कुठलं बल आहे, फोर्स आहे एफ हा फोर्स आहे त्या दोघांमध्ये. हा याला अट्रॅक्ट करतो, हा याला अट्रॅक्ट करतो एफ या फोर्सने. आता हा फोर्स जो आहे हा एफ हा फोर्स कसा आहे, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट. हा फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. हा जो फोर्स आहे एफ हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कुणाला, टू द प्रॉडक्ट ऑफ द मासेस, या दोघांच्या मासच्या प्रॉडक्टला. m1 आणि m2 या दोघांच्या प्रॉडक्टला हा काय आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल. आणि हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. कशाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. ह्या दोघांमधलं डिस्टन्स जे काही आहे या डिस्टन्सच्या स्क्वेअरला तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे हा फोर्स कसा आहे, याला प्रॉडक्टला मासच्या प्रॉडक्टला डायरेक्टली प्रपोर्शनल आणि दोघांमधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल. म्हणजेच टोटली काय, एफ इज प्रपोर्शनल टू द m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर. हा आहे आपला न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. परत एकदा बघा. एव्हरी ऑब्जेक्ट इज द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफायनाइट फोर्स. प्रत्येक दोन ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात एका निश्चित अशा फोर्सच्या अंडर. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. हा फोर्स त्या दोन ऑब्जेक्टच्या मासेसच्या प्रॉडक्टला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो अँड the two and is inversely proportional to the square of the distance between them. आणि हा फोर्स त्या दोन ऑब्जेक्टच्या मधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. टू ऑब्जेक्ट विथ मासेस m1 and m2 kept at a distance d from each other. The gravitational force of the attraction between two objects is F. जर दोन वस्तू एकमेकांपासून डी डिस्टन्सवर ठेवल्यात आणि त्या दोन वस्तूंचं वस्तुमान म्हणजे मासेस m1 आणि m2 आहे, तर त्या वस्तूंमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे एफ तो कसा असणार आहे, एफ इज प्रपोर्शनल टू द m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर. आता हा प्रपोर्शनल असल्यामुळे एफ इज इक्वल टू प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण घेतला g. एफ इज इक्वल टू जी इंटू m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर. हा आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू जी इंटू m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर. आणि जी कोण आहे, जी
इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. आता इथे बघा, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे दोन ऑब्जेक्ट मधला, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढेल केव्हा कमी होईल ते आपण बघूया. आता समजा F इज इक्वल टू G M1 इंटू M2 अपॉन D² आहे. जर समजा आपण हा M1 आहे हा आपण डबल केला, दुप्पट केला, तर फोर्स काय होईल? फोर्स होईल इफ M1 इज इक्वल टू 2M, आपण डबल केला तो, तर काय होईल? F इज इक्वल टू G इंटू 2M1 इंटू M2. M1 become डबल 2M1 इंटू M2 अपॉन D². म्हणजे F काय झाला? 2 इंटू GM1 इंटू M2 अपॉन D². म्हणजे याचा तो काय झाला? डबल झाला. म्हणजे ओरिजिनल जो फोर्स आहे त्या फोर्सच्या हा फोर्स काय होईल? डबल होईल. म्हणजे जर समजा आपण दोन ऑब्जेक्ट मधल्या कुठल्याही एका ऑब्जेक्टचं वस्तुमान डबल केलं तर तो फोर्स पण काय होतो? डबल होतो. आपण समजा दोघांचंही वस्तुमान डबल केलं, समजा M1 पण 2M1 केला आणि M2 पण 2M2 केला, तर फोर्स काय होणार आहे? फोर्स हा 4 टाइम्स होणार आहे, चौपट होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, जर वस्तुमान वाढवलं, मास जर वाढवला, तर फोर्स पण काय होतो? वाढतो. इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल, द फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट ऑल्सो डबल. जर एका ऑब्जेक्टचा मास डबल केला तर त्या दोन ऑब्जेक्टमधला फोर्स पण काय होतो? डबल होतो. आता समजा आपण डिस्टन्स डबल केलं, इथे आहे F इज इक्वल टू GM1 इंटू M2 अपॉन D². समजा हा D जो आहे तो 2D केला आपण. इफ डिस्टन्स बिकम डबल, समजा हा डबल केला तर काय होईल? F इज इक्वल टू GM1 इंटू M2 आणि अपॉन 2D जो आहे तो 2D केला, 2D². आता हा 2D² केल्यामुळे काय झालं? F इज इक्वल टू GM1 इंटू M2 2चा स्क्वेअर 4 Dचा स्क्वेअर D². म्हणजे काय झालं बघा इथे? F काय झाला? F इज इक्वल टू GM1 इंटू M2 अपॉन D² आणि हा 1/4 आहेच, 1/4. म्हणजे हा ओरिजिनल फोर्स त्याच्या नवीन फोर्स हा कसा होतो? 1/4 होतो. हा काय होतो? 1/4. म्हणजे ओरिजिनल फोर्सच्या 4 फॅक्टर इतका होतो. म्हणजे जर समजा आपण डिस्टन्स याचं डबल केलं, दोन ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स जर डबल केलं तर तो फोर्स काय होतो? तो फोर्स होतो डिक्रीज होतो, डिक्रीजिंग बाय अ फॅक्टर ऑफ 4. तो 4च्या फॅक्टरने तो कमी होतो. इफ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इज डबल, देन द फोर्स बिटवीन देम डिक्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ 4. जर डिस्टन्स डबल केलं तर फोर्स हा 4 फॅक्टरने कमी होतो. आणि जर वस्तुमान एका ऑब्जेक्टचं वस्तुमान म्हणजे मास डबल केला तर फोर्स पण काय होतो? डबल होतो. तर ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही ह्या फॉर्म्युल्यावरून कोणाची किंमत वाढवली, किती वाढवली, त्यावरून तुम्ही काय शोधून काढू शकता? फोर्स किती वाढेल. जर समजा वस्तुमान 3ने तिप्पट केलं तर फोर्स पण तिप्पट होईल, 3 टाइम्स होईल, आहे की नाही? 3 इंटू M1 केलं तर फोर्स काय होईल? 3 इंटू दिस होईल. म्हणजे जर वस्तुमान आपण जेवढं वाढवू तेवढ्याच पटीने फोर्स वाढेल. आणि जर तुम्ही डिस्टन्स वाढवाल तर डिस्टन्स जितक्या पटीने तुम्ही वाढवाल त्या पटीच्या स्क्वेअरच्या फॅक्टरने तो फोर्स काय होईल? कमी होईल. अशा पद्धतीने आपल्याला हा जो क्वेश्चन आहे, हा लॉ तर तुम्हाला करायचाच आहे अभ्यास त्याचा. हा तुम्ही 100% याचा अभ्यास करा. हा लॉ अतिशय महत्त्वाचा आहे, 100% महत्त्वाचा. आणि याच्यामध्ये महत्त्वाची आहे ती डायग्रॅम. डायग्रॅम इज मोस्ट इम्पॉर्टंट. क्वेश्चन जर आला तर ह्या डायग्रॅमवर क्वेश्चन येईल. तुम्हाला
युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन लिहायला येऊ शकतो, पण ही डायग्रॅम तुम्हाला दिली जाईल, त्याचे जे वस्तुमान आहेत, मासेस ते दिले जातील, डिस्टन्स दिलं जाईल आणि तुम्हाला क्वेश्चन अशा पद्धतीने विचारतील की जर मास डबल केला तर फोर्स काय होईल, डिस्टन्स डबल केलं तर फोर्स काय होईल, अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा क्वेश्चन सुद्धा डायग्रॅम विथ डायग्रॅम क्वेश्चन 100% परीक्षेला येणारा आहे. त्यामुळे हे एवढं तुम्ही अतिशय मनापासून करायचं आहे. आणि हे 2 सेंटेन्सेस व्हेरी इम्पॉर्टंट, ह्या 2 सेंटेन्सेसवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता SI युनिट ऑफ G इज, हा जो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो G आहे, त्याचा SI युनिट आपल्याला दिलेला आहे न्यूटन मीटर स्क्वेअर kg स्क्वेअर. आता द व्हॅल्यू ऑफ G, ह्या G ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम रेज टू मायनस 2. हा याचा काय आहे, G ची व्हॅल्यू आहे. आणि याचा SI युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर किंवा इंटू kg रेज टू मायनस 2, हा याचा युनिट आहे. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर समजलं का, आवडलं का? जर तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.